नमस्कार, मी वृषाली पाटील आजची बातमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला अर्थात आताची महत्त्वाची बातमी। कोकाटेंचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस मुंबईत दाखल झालेत। नाशिक पोलीस कोकाटेंच्या अटकेची प्रक्रिया आता पूर्ण करणार आहेत आणि थोड्याच वेळात नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात जाणार आहेत। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावली। कोकाटेंवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ही अटकेची कारवाई होणार आहे। पवन येवले आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले। तर पवन, कशी असणार आहे पुढील अटकेची कारवाई, काय सांगाल? नक्कीच सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात जो न्यायालयानं निकाल दिलेला आहे त्यामध्ये 2 वर्षाची शिक्षा जी आहे ती त्यांना सुनावण्यात आलेली आहे। आणि यानंतर नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांना न्यायालयानं अटक वॉरंटची जी प्रत आहे ती दिलेली होती आणि आता पोलीस जे आहेत ते अटक वॉरंट घेऊन मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। मुंबईमध्ये अगोदर स्थानिक पोलीस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी जातील, नोंद करतील, त्यानंतर पोलीस कर्मचारी सोबत घेतील आणि त्यानंतर रुग्णालयात ज्या ठिकाणी माणिकराव कोकाटे आहेत त्या ठिकाणी नाशिक पोलिसांचं जे पथक आहे ते जाणार आहे। या पथकामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे पोलीस अधिकारी, त्याचबरोबर पोलीस निरीक्षक आणि ज्या पोलीस ठाण्याला हे अटक वॉरंट प्राप्त झालेलं होतं त्या पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार जे आहेत ते या पथकासोबत आलेले आहेत। जवळपास 15 ते 16 जणांचं हे पथक आहे आणि आता नाशिकमधून मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे आणि अटकेसंदर्भातली जी आता पुढील कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पोलीस ठाण्यामध्ये पूर्ण केल्यानंतर आता रुग्णालयाकडे जातील आणि त्यानंतर त्या ठिकाणी अटक वॉरंट जे आहे ते माणिकराव कोकाटे यांच्या समोर सादर करतील आणि त्यानंतर जो वैद्यकीय सल्ला आहे, माणिकराव कोकाटे रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार निश्चित पवन, या संदर्भात सगळे अपडेट जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।